brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. महाराष्ट्रामध्ये येत्या काही दिवसांमध्ये महानगरपालिकेसाठीचं मतदान पार पडणार आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्यामुळं सगळ्यांचं लक्ष मुंबई किंवा ठाणे महानगरपालिकेवर आहे. परंतु या निवडणुकीमध्ये अशी एक महानगरपालिका आहे जी एका राजकीय पक्षाचं भविष्य ठरवणार आहे. लोकसभा आणि विधानसभेमध्ये पिछेहाट झाल्यानंतर या पक्षाला कुठल्याही स्थितीमध्ये महानगरपालिका निवडणूक जिंकावी लागणार आहे. ही महानगरपालिका म्हणजेच वसई विरार शहरातली, जिथे भारतीय जनता पार्टी विरुद्ध भाई ठाकूर म्हणजेच हितेंद्र ठाकूर यांच्यामध्ये थेट सामना होणार आहे. या महानगरपालिकेत जागा नेमक्या किती आहे, मागच्या वेळी कोण कोण जिंकलेलं होतं, आताची राजकीय परिस्थिती नेमकी काय आहे, जिंकण्याचे सगळ्यात जास्त चान्स कुणाचे आहेत, याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी आतिक आणि मुंबई तकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर वसई विरार ही मुंबई लगतची उपनगरं आहेत. मुंबईहून गुजरातला तुम्हाला जायचं असेल तर या शहरांमधूनच तुम्हाला जावं लागतं. नालासोपाऱ्याचा भागही याच महानगरपालिकेच्या हद्दीत येतो. ठाणे जिल्ह्याचं विभाजन झाल्यानंतर ही महानगरपालिका पालघर जिल्ह्यात आली. वाढवण बंदरामुळं मार्केट आलेल्या या भागामध्ये गेली अनेक दशकं भाई ठाकूर यांची एक हाती सत्ता आहे. महानगरपालिकेपासून विधानसभा आणि लोकसभेपर्यंत भाई ठाकूर यांना हलक्यात घेण्याची चूक कुठलाच राजकीय पक्ष करत नाही. बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून भाई ठाकूरांनी त्यांच्या कुटुंबाची ताकद या भागामध्ये उभी केली. परंतु आता याच भाई ठाकूरांचं संपूर्ण राजकीय अस्तित्व पणाला लागलंय. कारण वसई विरारमधून पक्ष संपण्याच्या वाटेवर आहे. तब्बल 6 वेळा आमदार राहिलेल्या भाई ठाकूरांचा भाजपच्या स्नेहा दुबेंनी 3000 मतांनी पराभव केला. शेजारीच नालासोपाऱ्यातही त्यांचा मुलगा क्षितिज ठाकूर यांचा भाजपने 36,000 मतांनी पराभव केला. हा भाई ठाकूर यांच्या राजकीय साम्राज्याला लागलेला सगळ्यात मोठा धक्का होता. आता तुम्ही म्हणाल, विधानसभेचा आणि महानगरपालिका निवडणुकीचा काय संबंध आहे? पण खरी मेघ इथंच आहे. 2015ला ज्यावेळेला वसई विरार महानगरपालिकेत शेवटची निवडणूक झालेली होती, तेव्हा भाई ठाकूरांनी 125 पैकी तब्बल 108 जागा जिंकलेल्या होत्या आणि महापूर सुद्धा आपल्या पक्षाचा बसवलेला होता. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या शिवसेनेला केवळ 5 जागा मिळाल्या. अपक्षांना 2 आणि काँग्रेससोबत भाजपला सुद्धा केवळ एका जागेवरती समाधान मानावं लागलं. पण आता यावेळीची राजकीय परिस्थिती ही फार वेगळी आहे. 2015मध्ये भारतीय जनता पार्टीची जी स्थिती होती तीच परिस्थिती आज हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाची आहे. कारण महानगरपालिका क्षेत्रात भारतीय जनता पार्टीचे 3 आमदार आहेत. भाजपच्या राज्य पातळीवरच्या नेत्यांचं वसई विरार शहरावरती विशेष लक्ष असल्याचं सांगितलं जातं. कारण या शहरामध्ये उत्तर भारतीय, गुजराती, यूपी किंवा बिहारी या अमराठी मतांची संख्या पाहता वसई विरार महानगरपालिका जिंकण्यासाठी भारतीय जनता पार्टीने चांगला जोर लावलाय. त्यामुळं हितेंद्र ठाकूर यांच्यासाठी ही लढत करो किंवा मरोची असल्याचं सांगितलं जात आहे. आता हे झालं भाजप आणि हितेंद्र ठाकूर यांच्यातलं राजकीय संघर्ष आणि भविष्यातली संभावित स्थिती. पण वसई विरारमध्ये ग्राउंडवरची समीकरणं कशी आहेत हे देखील समजून घेणं गरजेचं ठरतं. तर निवडणुकीपूर्वी भाजप आणि शिवसेनेने राष्ट्रवादीला दूर ठेवून युती केली आहे. इच्छा नसताना सुद्धा स्वतंत्र लढण्याची वेळ ही राष्ट्रवादी काँग्रेसवर येण्याची शक्यता आहे. अस्तित्व पणाला लागलेलं असताना हितेंद्र ठाकूर यांनी महाविकास आघाडीसोबत बोलणी सुरू केली आहे. भाजप विरोधात एकत्र येऊन लढण्यासाठी महाविकास आघाडी आणि बहुजन विकास आघाडीमधील चर्चा अखेरच्या टप्प्यात असल्याचं सांगितलं जात आहे. परंतु काँग्रेस पक्षातला गोंधळ अद्यापही काही संपण्याच्या मार्गावर नसल्याचं दिसतं. महाविकास आघाडी झाली तर हितेंद्र ठाकूर भाजपसमोर आव्हान उभं करू शकतील. परंतु जर तसं झालं नाही तर भाजपसाठी ही लढत तुलनेनं सोपी होईल असं अनेक जाणकारांचं मत आहे. रस्ते, पाणी, शिक्षण, आरोग्य किंवा वाहतूक कोंडीसारखे प्रश्न वसई विरारकरांना भेडसावत आहेत. लोकलमध्ये वाढत जाणारी गर्दी हा सुद्धा नागरिकांच्या डोकेदुखीचा महत्त्वाचं कारण ठरत आहे. कारण त्यामुळं छोटे छोटे वाटणारे परंतु आकाराने मोठे असलेले अनेक स्थानिक प्रश्न भयंकर रूप घेऊन या निवडणुकीमध्ये येऊ शकतात. त्यामुळे या निवडणुकीचा त्याचं उत्तर किंवा त्याचे उपाय हे राजकीय पक्ष सांगतील का, हे सुद्धा या निवडणुकीमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळं वसई विरारची ही निवडणूक कोण जिंकणार याकडे केवळ मुंबईचंच नाही तर महाराष्ट्राचं सुद्धा लक्ष लागलंय. तुम्हाला या प्रकरणाबद्दल, या निवडणुकीबद्दल, भाजप आणि हितेंद्र ठाकूर यांच्यामधल्या राजकारणाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.